नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांची फेवरेट मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा म्हणजे 21 ऑगस्टच्या एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा एका मोठ्या निर्णयामुळे ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आजच्या एपिसोडमध्ये एकीकडे अर्णवने आपल्या बिझनेससाठी खूप मोठी रिस्क घेण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे त्याच निर्णयामुळे संपूर्ण घर आता 2 विभागांमध्ये गटांमध्ये विभागलं गेलं आहे. विशेष म्हणजे ईश्वरी मात्र प्रत्येक परिस्थितीत अर्णवच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलेली आहे. पण अर्णवने नेमका असा कोणता निर्णय घेतला आहे? घर गहाण ठेवण्याची वेळ का आली आहे? आणि घरातील कोण कोण अर्णवच्या बाजूने तर कोण कोण त्याच्या विरोधात आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. आणि हो प्रेक्षकांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज एक सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया रिव्ह्यू विथ प्रियू. सुरुवातीलाच ना एपिसोडच्या ईश्वरी देवासमोर उभी राहून आपल्या मनातलं दुःख व्यक्त करताना आपल्याला दिसतीये. रमाकांत बाबांच्या मृत्यूमागे वल्लरी मामीचा काही संबंध आहे का, हा संशय अजूनही तिच्या मनातून गेलेला नाही आहे. पण संशय असला तरी तिच्याकडे असा कुठलाही ठोस पुरावा पण नाही आहे अजूनपर्यंत. त्यातच अर्णवचं वागणंही तिला सतत गोंधळात टाकतंय. कधी अर्णव तिची खूप काळजी घेतो, तिच्यावरती विश्वास दाखवतो, तर कधी अचानक तिच्यापासून दूर गेल्यासारखं वागतो. ईश्वरी देवाकडे एकच प्रार्थना करत असते. ईश्वरी म्हणत असते की देवा, माझ्या मनातले हे सगळं प्रश्न लवकरात लवकर सुटू देत. अर्णव सरांच्या मनात नेमकं काय आहे हे मला समजू दे आणि रमाकांत बाबांच्या मृत्यूचं सत्यही माझ्यासमोर येऊ दे. इतक्यात आता अर्णव तिथे येतो. तो खूप चिंतेत असतो. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत असतं की बिझनेसच्या निर्णयामुळे तो जास्त मानसिक तणावात आहे. ईश्वरी त्याच्याकडे जाते आणि त्याला विचारते. ती म्हणते की सर, एवढे टेन्शनमध्ये का आहात तुम्ही? डीलबद्दल काही प्रॉब्लेम झाला आहे का? तर अर्णव म्हणतो की त्याने बोर्डमधल्या लोकांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला आहे, पण बोर्डच्या मते ही डील कंपनीच्या क्षमतेपेक्षा खूप मोठी आहे. अर्णव मात्र माघार घेण्याच्या मनस्थितीमध्ये अजिबातच नाही आहे. अर्णव म्हणतो की मला माहिती आहे ही डील मोठी आहे, पण बिझनेसमध्ये प्रत्येक मोठ्या संधीसोबत एक रिस्क असतेच. मला खात्री आहे आपण हे करूच शकतो, वी कॅन डू इट. पण समस्या एवढ्यांवरती पण थांबत नाही. डील पूर्ण करण्यासाठी अर्णव स्वतःची मोठी इन्व्हेस्टमेंट आणि अगदी घरापर्यंत म्हणजे घरसुद्धा गहाण ठेवण्याचा विचार करत आहे. हे ऐकून ईश्वरीला देखील आता काळजी वाटते, पण ती अर्णवला घाबरवण्याऐवजी त्याचा आत्मविश्वास वाढवते. ती अर्णवचा हात हातात घेते आणि त्याला शांत करते. ईश्वरी म्हणते की सर, सगळे तुमच्यावरती विश्वास ठेवत नसतील तरी मी तुमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवते. तुम्हाला मनापासून वाटत असेल की ही संधी आपण गमावू नये, तर मी तुमच्या निर्णयात, प्रत्येक निर्णयात तुमच्या सोबत आहे. हे ऐकून अर्णवच्या चेहऱ्यावरचा ताण थोडा कमी झालेला आपल्याला दिसतो. त्याला जाणवतं की कमीत कमी ईश्वरीचा तरी त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. ईश्वरी त्याचा हात त्याच्या हार्टवरती ठेवते आणि म्हणते की तुम्हाला काय वाटतंय मनापासून तेच तुम्ही करा. त्यावरती अर्णव म्हणतो की कधी कधी आपण योग्य आहोत असं सांगणारा एक माणूसही खूप महत्त्वाचा असतो. आज तू माझ्यासाठी तेच केलंस. ईश्वरी त्याला आता आश्वासन देते की दोघांनी मिळून प्रयत्न केला, आपण दोघांनी मिळून, तर ही डील पूर्ण करण्याचा मार्ग आपल्याला नक्की सापडेल. आता दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी देवासमोर पुन्हा प्रार्थना करताना दिसते. तिला माहिती आहे की अर्णव मोठी रिस्क घेत आहे. घरातील अनेकांना हा निर्णय चुकीचा वाटत आहे, पण ईश्वरीचा अर्णवच्या क्षमतेवरती विश्वास आहे. ईश्वरी म्हणते की अर्णव सरांनी आजपर्यंत जे काही मिळवलं आहे ते सहज मिळालेलं नाही. त्यांनी मेहनत केली, रिस्क घेतली आणि प्रत्येक अडचणींवरती मात केली. त्यामुळे यावेळीही त्यांना यश मिळू दे. ईश्वरीची प्रार्थना सुरू असतानाच दुसरीकडे आकाश ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो. आता तिथे ही नम्रता येते त्याच्यासोबत बोलायला. आकाश आणि नम्रता हे डीलवरती चर्चा करतात. नम्रताला कंपनीला मिळालेल्या मोठ्या डीलची माहिती मिळते. आकाश तिला म्हणतो की ही साधीसुधी डील नाही आहे. कंपनीला खूप कमी वेळेत प्रचंड मोठं काम पूर्ण करावं लागणार आहे. नम्रताला हे ऐकून आता आश्चर्य वाटतं. नम्रता म्हणते की जर तुम्हालाच वाटतंय की हे काम शक्य नाही आहे, अशक्य आहे, तर मग जीजू एवढा मोठा धोका का घेत आहेत? आकाश म्हणतो की अर्णवला ही संधी हातातून जाऊ द्यायची नाही आहे दादाला.
पण त्याला ही परिस्थिती धोकादायक वाटत असते, आकाशला म्हणजे. इतक्यातच आता वल्लरी तिथे येते. नम्रता लगेच तिला सगळं काही सांगते. वल्लरीला समजतं की अर्णव घर गहाण ठेवण्याचा विचार करत आहे. हे ऐकून ती आता चांगलीच संतापते. वल्लरी म्हणते की घराचा निर्णय एवढ्या सहजासहजी कसा काय घेतला जाऊ शकतो? हे घर फक्त अर्णवचंच नाही आहे, या घराशी माझाही संबंध आहे. आकाश आता वल्लरीला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तो सांगतो की अजून अंतिम निर्णय, फायनल डिसिजन झालेला नाही आहे. पण वल्लरी स्पष्टपणे म्हणते की अर्णवला ती तसं काही निर्णय घेऊच देणार नाही आहे. आता पुढच्या सीनमध्ये प्रेक्षकांनो वातावरण थोडं हलकं होतं. एकदम मजेशीर भाग आहे पुढचा. ईश्वरी अर्णवसाठी आता नाश्ता तयार करत असते. अर्णव जिममधून आल्यामुळे त्याचे पाय खूप दुखत असतात. तो हळूहळू आरामात बसण्याचा प्रयत्न करत असतो. स्टेअर्स पण तो हळूहळू उतरत असतो. ईश्वरी मात्र त्याची थट्टा मस्करी करण्याची संधी काही सोडत नाही. ती त्याच्यासमोर नाश्ता ठेवते आणि मुद्दाम त्याला चिडवायला सुरुवात करते. ईश्वरी म्हणते की सर, आज तुमच्यासाठी खास नाश्ता बनवला आहे, पण आधी सांगा आज जिममध्ये एवढी मेहनत कशासाठी केली? अर्णव म्हणतो, मिस इंदोर, मला आधी शांतपणे नाश्ता करू दे. ईश्वरी त्याच्या पायांच्या दुखण्याचीही खूप मजा घेत असते. अर्णव तिला सांगतो की जिममध्ये लेग्सचं वर्कआउट केल्यामुळे पाय खूप दुखत आहेत. ईश्वरी लगेचच त्याची नक्कल करते आणि म्हणते की असं का, म्हणजे आज जिममध्ये खूप मोठा पराक्रम केलात वाटतं. आता अर्णव तिच्यावरती चिडण्याचा अभिनय करतो. दोघांमध्ये पुन्हा नेहमीसारखी मस्ती सुरू होते. ईश्वरी पळते आणि अर्णव तिच्या मागे मागे धावतो. घरात दोघांची पकडापकडी खेळणं सुरू असतं. तेवढ्यात तिथे आजी आणि मामा येतात आणि त्यांना पाहतात. आजीसुद्धा आता दोघांची मजा घेत म्हणते की तुम्ही दोघे अजून लहान मुलांसारखे खेळताय. आता तुमच्या स्वतःच्या मुलांसोबत अशी पळापळ करण्याची वेळ आली पाहिजे. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरी दोघेही लाजतात. अर्णव मात्र विषय बदलण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की आजी, पुन्हा पुन्हा तोच विषय काढू नको. आजी, आता तुम्ही आम्हाला अजून लाजवू नका. आणि तेवढ्यात वातावरण अचानक बदलतं. वल्लरीने घरात मोठा बॉम्ब टाकलाय आता. वल्लरी, नम्रता आणि आकाश हे तिघेजणं तिथे येतात. वल्लरी थेट अर्णवला उद्देशून बोलते. वल्लरी म्हणते की तू आमच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवलीस. घराबद्दल काय निर्णय घेतलायस हे आम्हाला सांगितलंच नाही. ईश्वरीला काहीच समजत नसतं की मामी नेमकं काय बोलतीये. अंजली पण तिथे येते आणि वल्लरीला विचारते की नेमकं काय झालं आहे. आणि वल्लरी म्हणते की अर्णव घर गहाण ठेवण्याचा विचार करत आहे. हे ऐकताच घरातील प्रत्येकाला धक्का बसतो. वल्लरी म्हणते की कंपनीला खूप मोठी डील मिळाली आहे, पण तिच्या मते ती डील कंपनीच्या क्षमतेच्या बाहेरची आहे. सगळेजण अर्णवला थांबवत आहेत, तरी अर्णव आपला निर्णय बदलायला तयारच नाही आहे. आता घरातील ऑलमोस्ट सगळेच जण अर्णवच्या विरोधात आहे, पण एक एक करून अर्णवने सगळ्यांना कन्व्हिन्स केलेलं आहे. पहिले तर मामा कन्व्हिन्स झाले. आता घरामध्ये खऱ्या अर्थाने चर्चा सुरू होते. वल्लरीचा स्पष्ट विरोध असतो. वल्लरी म्हणते की अर्णव, ही रिस्क फक्त तुझ्यापुरती नाही आहे. घर गहाण ठेवलं आणि डील फेल झाली तर त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांवरती होईल. अर्णव मात्र शांतपणे आपली बाजू मांडतो. अर्णव म्हणतो की मामी, मी कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेतलेला नाही आहे. मी सगळे आकडे, हिशेब, सगळं गणित तपासलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आपण ही डील पूर्ण करूच शकतो. तो सांगतो की ही संधी कंपनीला पुढच्या स्तरावरती घेऊन जाऊ शकते, 7 समुद्र पार घेऊन जाऊ शकते. ही डील यशस्वी झाली तर कंपनीला मोठा फायदा, खूप प्रॉफिट होऊ शकतो. पण वल्लरी अजूनही तयार नसते. ती अर्णवला आठवण करून देते की त्याच्या शिक्षणासाठी आणि बिझनेसच्या सुरुवातीच्या काळात तिनेही आपले दागिने मोडून त्याची आर्थिक मदत केली होती. वल्लरी म्हणते की तुझ्या यशामध्ये माझाही वाटा आहे, म्हणूनच घरावर एवढी मोठी रिस्क घेण्याचा निर्णय मी सहजासहजी स्वीकारणार नाही आहे. अर्णवला हे ऐकून आता खूपच जास्त वाईट वाटत असतं. ईश्वरी पुन्हा आता अर्णवच्या बाजूने म्हणते की म्हणजे वल्लरीचा विरोध पाहून ईश्वरी शांत बसत नाही. ती अर्णवची बाजू घेते. ईश्वरी म्हणते की मामी, अर्णव सरांनी आजपर्यंत स्वतःच्या मेहनतीने हे सगळं काही उभं केलं आहे. त्यांना स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास असेल तर आपण त्यांना एक संधी द्यायला नको का? नम्रता मात्र म्हणते की जिजूंना स्वतःच्या निर्णयावरती विश्वास आहे, पण घरातील बाकीच्यांना भीती वाटते ना. आकाशही अर्णवला सावध करतो. आकाश म्हणतो की दादा, मला तुझ्यावरती विश्वास आहे, पण ही रिस्क खूप मोठी आहे. आपण सगळ्या बाजू तपासल्या पाहिजे.
आता अर्णव त्याला उत्तर देतो. अर्णव म्हणतो की आकाश, बिझनेसमध्ये रिस्क नसती तर मोठं काही निर्माणच झालं नसतं. मला ही संधी गमवायची नाही आहे. मामा अर्णवच्या बाजूने उभा राहतो आणि मामा म्हणतो, जर अर्णवने सगळा विचार करून निर्णय घेतला असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवायला हवा. अंजली मात्र भीती व्यक्त करते. ती म्हणते की तिच्या मते डील अपयशी झाली तर नुकसान खूप मोठं होऊ शकतं. साहजिकच आहे ना सर्वांना एवढं मोठं डील स्वीकारायला, म्हणजे हे तर होईलच ना, डबल माइंड तर होणारच आहे. आता घर 2 गटांमध्ये विभागलं जातं. आता परिस्थिती अशी होते की घरातील प्रत्येकाची भूमिका स्पष्ट होते. एका बाजूला आहेत अर्णव, ईश्वरी, मामा आणि अंजली, तर दुसऱ्या बाजूला वल्लरी, नम्रता, आकाश आणि आजी. आजीसुद्धा आता अर्णवच्या विरोधात आहे. आजी शेवटी सगळ्यांना शांत करते आणि एक वेगळाच निर्णय घेते. आजी म्हणते की वाद घालून काहीही उपयोग होणार नाही आहे. आपण सगळ्यांचं मत जाणून घेऊया. ती सगळ्यांना विचारते, ज्यांना वाटतं अर्णव ही डील पूर्ण करू शकतो त्यांनी हात वर करा. आता अर्णवच्या बाजूने ऑब्व्हियसली ईश्वरी तर असणारच आहे. ईश्वरी, मामा आणि अंजली हात वर करतात आणि अर्णवच्या विरोधात वल्लरी, नम्रता आणि आजी उभे असतात. आकाशची भूमिका ही अर्णवच्या निर्णयाबद्दल साशंक असते. अर्णवच्या चेहऱ्यावरती मात्र निराशा आता स्पष्ट दिसतीये की एवढ्या मोठ्या निर्णयाच्या वेळी त्याच्या स्वतःच्या घरातच त्याला पूर्ण असा सपोर्ट, पाठिंबा मिळत नाही आहे. आणि याच धक्कादायक वातावरणात आजचा एपिसोड हा संपलेला आहे प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड तर खूपच इंटरेस्टिंग होता, पण फ्रेंड्स पुढचा एपिसोड यापेक्षाही खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. कारण अर्णव आता मागे हटण्याच्या मूडमध्ये नाही आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची महत्त्वाची मीटिंग होणार आहे. तिथे पुन्हा एकदा काही सदस्य अर्णवला ही डील स्वीकारण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करतील. पण अर्णव आपला निर्णय ठामपणे सांगणार आहे. तो कंपनीचा मालक असल्यामुळे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याकडे असल्याचं स्पष्ट करेल. यानंतर अर्णव आणि ईश्वरी थेट फॅक्टरीमध्ये जाणार आहेत. तिथे कंपनीच्या कामगारांसोबत अर्णव ही मोठी संधी समजावून सांगणार आहे. त्याला ही डील फक्त स्वतःसाठी पूर्ण करायची नाही आहे, तर कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या भविष्यासाठी ती यशस्वी करायची आहे. अर्णव कामगारांना एक मोठं प्रॉमिस देतो, एक मोठं आश्वासन देणार आहे. जर ही डील यशस्वी झाली तर रक्षाबंधनच्या निमित्ताने त्यांच्यासाठी विशेष ओवाळणीसोबत 12% पगारवाढ देण्याचं तो सांगणार आहे. हे ऐकल्यानंतर कामगारही अर्णवच्या पाठीशी आता ठामपणे उभे राहतील. सगळे मिळून ही डील पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन देतील. हे पाहून ईश्वरी आणि अर्णवचा आत्मविश्वास आणखीनच वाढेल. पण दुसरीकडे वल्लरी आजीच्या मनात अर्णवच्या निर्णयाबद्दल भीती आणखीनच वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजेच पुढच्या भागात एकीकडे अर्णव डील वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावणार आहे, तर दुसरीकडे घरातील विरोध त्याच्यासाठी मोठी अडचण ठरणार आहे. आता खरं प्रश्न हा आहे, अर्णवची ही रिस्क यशस्वी होणार का, की घर गहाण ठेवण्याचा निर्णय संपूर्ण कुटुंबाला मोठ्या संकटात टाकणार आणि या सगळ्याचा प्रकरणाचा फायदा वल्लरी घेणार आहे का, हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचा ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? अर्णवने एवढी मोठी रिस्क घेणं योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे तू ही रे माझा मितवाचे नवीन एपिसोड्सचे अपडेट्स, ट्विस्ट आणि रिव्ह्यू पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. थँक्यू फॉर वॉचिंग. परत थँक्यू फॉर वॉचिंग.